शाईफेक प्रकरणी प्रवीण गायकवाडांचे गंभीर आरोप, हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा केला दावा। मात्र बावनकुळे यांनी प्रवीण गायकवाडांचे सगळे आरोप फेटाळले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शाईफेक घटनेची दखल, आरोपी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे दिले आदेश। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली। या प्रकरणी ऑगस्ट मधली तारीख देण्याचा प्रयत्न करू, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। सत्ताधाऱ्यांमध्ये जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चा, मात्र जयंत पाटलांचा राजीनामा पाहिला नाही किंवा वाचला नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस विभागनिहाय आढावा घेणार, भाजप आमदारांसोबत वर्षा निवासस्थानी साधणार संवाद। आगामी निवडणुकीमध्ये आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न। चड्डी बनियन गँगवरून आदित्य ठाकरेंनी शिवसेनेवर केला हल्लाबोल। आदित्य ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणे यांनी घेतला आक्षेप। कुर्ला आयटीआय मध्ये 9000 झाडं तोडल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप, एकही झाड तोडलं नसल्याचं मंगल प्रभात लोढांचं प्रत्युत्तर। परमेश्वराच्या रूपानं मुख्यमंत्री देवेंद्र पावले, नाहीतर जेलमध्ये गेला असता। जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खोचक टीका। पवारांच्या राष्ट्रवादीची मंगळवारी कार्यकारिणीची बैठक, वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीत प्रदेश अध्यक्षपदासंदर्भात एकमतानं निर्णय घेतला जाणार। संयुक्त फेरीवाला महासंघ आक्रमक, उद्या मुंबईत आंदोलन, विक्रीसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी। आझाद मैदानात फेरीवारी करणार आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।